जॉबवर बाहेरच्या बाजूने मटेरियल काढून CNC मिलिंग मशीनवर जी 41 कटर रेडियस कॉम्पेन्सेशन लेफ्ट साईड हे वापरायचं आहे आणि या पद्धतीनं आपल्याला जॉब करायचा आहे. त्यासाठी आपण हा प्रोग्राम केलेला आहे. हा प्रोग्राम आहे जुलै 2026, एक्झाम 10/7/2026 आणि ह्या प्रोग्रामच्या नावामध्ये खाली जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रोग्राममध्ये रितसर आपण जे ड्रॉइंगप्रमाणे कोऑर्डिनेट काढले होते त्या कोऑर्डिनेटप्रमाणे प्रोग्राम तयार केलेला आहे आणि तो प्रोग्राम यामध्ये भरून आपल्याला आता एक्झिक्यूट किंवा रन करायचा आहे. तर हा प्रोग्राम रन करण्यासाठी किंवा एक्झिक्यूट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आयटम मोड घ्यावा लागेल, त्यानंतर तो एक्झिक्यूट करावा लागेल, त्याच्यानंतर सिंगल ब्लॉक घ्यावा लागेल SBL आणि मग अशा पद्धतीनं हळूहळू आपल्याला पुढे जॉब चालू करावा लागेल. जॉब करत असताना पहिल्यांदा बिटरेटवर आपला उजवा हात आणि डावा हात रिसेटवर पाहिजे जेणेकरून काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर डाव्या हाताने मी या ठिकाणी मशीन स्टार्ट करतोय, सायकल स्टार्ट करतोय. त्या ठिकाणी सायकल स्टार्ट केल्यानंतर प्रत्येक ब्लॉक वाईज सिंगल ब्लॉकमध्ये या ठिकाणी आपली सायकल रन होताना तुम्हाला दिसेल आणि प्रत्यक्ष जॉब कट होतेला CNC मध्ये तुम्हाला दिसेल. सिंगल ब्लॉकमध्ये असल्यामुळे तो तसाच थांबेल तिथं आणि त्याप्रमाणे काम करेल. याप्रमाणे आता आपण लावलेला डेप्थ ऑफ कट घेतला जाईल आणि त्या डेप्थप्रमाणे मटेरियल कट होतेलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि ते मटेरियल कट केल्यानंतर परत डेप्थ घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला रेडियस कॉम्पेन्सेशन घेण्यासाठी या ठिकाणी सायकल स्टार्ट प्रेस करावे लागेल. अशा रीतीनं आपण जर आता प्रत्यक्ष या ठिकाणी बघितलं तर आपल्याला दिसेल की मधलं जॉबचं मधले मटेरियल जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे आणि साईडनं लेफ्ट साईड कॉम्पेन्सेशन घेऊन डाव्या बाजूने मटेरियल मेन प्रोग्रामच्या डाव्या बाजूने कटर जाऊन डाव्या बाजूने मटेरियल काढून परत पुन्हा जागेवर येऊन कटर त्या ठिकाणी थांबलेलं तुम्हाला दिसेल. या ठिकाणी फीड रेट वाढवण्यासाठी आवश्यकता असल्यास या ठिकाणी फीड रेट वाढवण्यासाठी फीड ओव्हरराईड जे बटन आहे ते आपण हाताने हळूवार प्रेस केलं तर त्या ठिकाणी फीड वाढेल. त्याचबरोबर या ठिकाणी सायकल स्टार्ट बटन पुन्हा कुठला ब्लॉक घेण्यासाठी सायकल स्टार्ट बटन प्रेस करावं लागेल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळी टूल थांबल्यानंतर सिंगल ब्लॉक मोडमध्ये सायकल स्टार्ट बटन प्रेस करावं लागेल आणि आवश्यकता वाटल्यास प्रोग्राम बरोबर आहे अशी खात्री झाल्यानंतर सिंगल ब्लॉक त्या ठिकाणी काढून पुन्हा सायकल स्टार्ट केली की पुढला प्रोग्राम रन झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपला दिलेला 2.5 जी डेप्थ आहे त्यांनी पूर्ण केलेली आहे. यानंतर आपल्याला 3 mm डेप्थ पूर्ण करायची आहे. त्यासाठी पुन्हा प्रोग्राममध्ये जावं लागेल. प्रोग्राममध्ये ऑपरेटर पॅनेलवरचे प्रोग्राम बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कर्सर जो आहे तो खाली आणावा लागेल. Z- ज्या ठिकाणी आपण मगाशी डेप्थ दिली त्याप्रमाणे त्या ठिकाणी कर्सर आणून इथं करेक्शन करावं लागेल. हे एडिट करत असताना किंवा करेक्शन करत असताना डेप्थ -2.5 ऐवजी -3 देऊन आपण हा प्रोग्राम पुन्हा एक्झिक्यूट करावा लागेल ऑटोमध्ये आणि परत आपल्याला हा प्रोग्राम रन करता येईल. परत गरज असल्यास सिंगल ब्लॉक मोड या ठिकाणी आपण घेतोय आणि परत रिसेट आणि सायकल स्टार्ट बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी आपोआप मशीन पुढच्या कटसाठी जातेला या ठिकाणी दिसेल. असलेला जॉब या ठिकाणी बरोबर आहे का नाही याची पण खात्री करावी लागेल. त्यामुळे आपल्याला हा जो कॉम्पेन्सेशन करून वरचा जो भाग आहे तो बरोबर 80 पाहिजे. हे वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपल्याला चेक करावं लागेल. वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने या पद्धतीनं चेक करून खात्री केल्यानंतर पुढला आपण कट या ठिकाणी पुढे लावू शकतो. मशीन या ठिकाणी गरज असल्यास सिंगल ब्लॉकमध्ये घ्यायचा
ब्लॉकमध्ये परत मशीन घेतल्यानंतर रिसेट आणि सायकल स्टार्ट हे बटन प्रेस केल्यानंतर प्रत्येक वेळी पुढची सायकल जाते रन होते तुम्हाला इथं दिसेल प्रत्येक ब्लॉक. आणि प्रत्येक ब्लॉक रन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळी सायकल स्टार्ट प्रेस केल्यानंतर पुढचा कट घेतलेला दिसेल. पुढचा कट पूर्ण घेतल्यानंतर परत आपल्याला कटिंगसाठी हा कट पूर्ण होतो. ब्लॉक टू ब्लॉक प्रत्येक सिक्वेन्स वाईज रन होतेला या ठिकाणी दिसेल. आता या पद्धतीने कट लावला आहे. कट लावल्यानंतर आपल्याला सिंगल ब्लॉक मोड घ्यावं लागेल. परत एकदा सिंगल ब्लॉक मोड नंतर प्रत्येक वेळी सायकल स्टार्ट बटन प्रेस करावं लागेल आणि परत मशीन रन होतेला दिसेल. परत पुढचा आपला कट लागलेला त्या ठिकाणी दिसेल. जॉब पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फाईलच्या सहाय्याने ह्या सगळ्या बाजूची बर जी आहे ती काढावी लागेल. आणि अशा पद्धतीने बर निघाल्यानंतर आपल्याला व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं जॉब पूर्ण झालेली याची डायमेन्शन जी आहेत बरोबर आहेत का नाही या ठिकाणी चेक करावं लागतील. आपल्याला ही साईज पाहिजे होती 80 मिलीमीटर. ती 80 मिलीमीटर या ठिकाणी तुम्हाला दिसेल एका साईडला. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने ते डायमेन्शन चेक करावं लागेल. आणि अशा पद्धतीने 80x80 चा या ठिकाणी काउंटर या ठिकाणी तयार होतेला तुम्हाला दिसेल. आणि जी 41 कटर रेडियस कॉम्पेन्सेशन लेफ्ट साईड अशा पद्धतीचा हा जॉब आपल्याला पूर्ण तयार झालेला दिसेल. हा जो जॉब आहे हा जॉब करत असताना आपल्याला पूर्ण जॉब झाल्याची खात्री करूनच मग व्हाईसमधून बाहेर काढावं लागेल.